जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. All set? Yes, sir. So, happy? Very happy. Thanks यार समय. तू या हॉटेलचा मॅनेजर आहेस म्हणून मी हे एवढं सगळं करू शकलो. थँक्यू सो मच. बस का मित्रा, आता मला थँक्स म्हणणार? अरे हे मी तुझ्यासाठी नाही केलंय, हे मी आमच्या होणाऱ्या वहिनीसाठी, पूजासाठी केलंय. अच्छा बर, तो ये बात आहे. मग एक काम कर ना, तुला जर एवढंच कौतुक आहे तुझ्या वहिनीचं तर मग आजचं सगळं बिल तू पे कर. काय बस का, कर दी ना छोटी बात. अरे यार तिच्यासाठी एकदा काय 4 वेळा बिल भरीन. शेवटी लग्नानंतर तुझ्या घरी कधी टपकायची परमिशन मला तिच्याकडनं मिळणार आहे. हे करेक्ट आहे. म्हणजे ती परमिशन तुला तिच्याकडूनच घ्यायला लागणार आहे, कारण लवकरच ती गर्लफ्रेंड वरून बायको होणार आहे माझी. त्यामुळे गर्लफ्रेंड म्हणून हा या वर्षीचा तिचा शेवटचा वाढदिवस. पुढच्या वर्षी बायको म्हणून काहीतरी ग्रँड सरप्राईज प्लॅन करायला लागणार आहे मला. बिंगो. पण बराच वेळ झाला यार, अजून कशी नाही आली? अरे येईल यार येईल. थोडा सब्र तो कर मेरे भाई, सब्र का फल मीठा होता है. हो पण किती? ठीक आहे ना. फोन फोन पण नाही उचलत आहे. अरे मुलगी आहे यार. अरे मेकअप करायला वेळ लागणार आणि त्याचा आज तिचा वाढदिवस. इतना तो फुटेज खाएगी ना मेरे भाई. रिलॅक्स. बरं ऐक, मी थोडं माझं बाकीचं सगळं कामाचं बघू. टेन्शन म्हटलंय. काय करताय? सॉरी सॉरी. मॅम सुट्टे द्या ना. असते तर दिले नसते का तुम्हाला? नाही येत ना, बघा असतील तुमच्याकडे. मलाच काय बघाना सांगताय? नाहीये माझ्याकडे. तुम्हाला घेऊन येता येत नाही? हे काय? या लकी नोट आहे, घ्या. हाय हाय. तुला काय झालं? एका तासापूर्वी तरी बरी होती. हाय पूजा, मी तुला इथे जाऊया. ए पूजा, पूजा 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 ऐक ना. ए पूजा 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 एक मिनिट. काय काय झालंय? काही नाही, जाऊया. एक मिनिट असं नाही. थांब, हलू नको, समोर बघ. चला हळू चला.
पूजा, काय झालंय? अरे यार, आज तुझा बर्थडे म्हणून तुझ्यासाठी ही सगळी अरेंजमेंट केली आहे मी. आणि आय नो तुला या सगळ्या गोष्टी आवडतात, मग प्रॉब्लेम काय आहे? कम ऑन यार, म्हणजे जगातली सगळ्यात उत्साही आणि बबली मुलगी माझी गर्लफ्रेंड आहे असं मी सगळ्यांना सांगतो, आणि तू अशी रिॲक्ट होतीयस. म्हणजे मग मी अपसेटच नाही व्हायचं का कधीच? नाही, मी असं कुठे म्हणाल. होतेस ना तू कधी कधी अपसेट, पण एवढी, आणि ते तुझ्या बर्थडेच्या दिवशी. हे माझ्याकडून काही मिस झालंय का? सॉरी सॉरी सॉरी, खरंच सॉरी. तुझ्याकडनं काहीच नाही राहिलंय. उलट तू किती छान अरेंजमेंट केली आहे सरे. मीच ओव्हर रिॲक्ट केलं. आय एम सॉरी, आय एम सो सॉरी. हे कम ऑन यार, प्लीज यार, तू सॉरी नको ना म्हणूस. काय प्रॉब्लेम झालाय? तुला कोणी काही बोललं का? मला सांग ना. परत ते तू विचारू नकोस. त्याच्यामुळे मूड ऑफ झालाय की नाही, मग परत ते कशाला आठवण करून देतोयस? लेट्स एन्जॉय. एक मिनिट. नाही म्हणजे आता जर का तू मला सांगितलं नाहीस ना तर माझा मूड ऑफ आहे. योग्या, आज तू माझं नाही ऐकणार आहेस? हा? हे हॅलो, काय ऐकणार आहे? चिल. काय गुड. यांना आत का सोडलं तुम्ही? नाही, भाऊ नाहीच म्हणत होते, पण आमच्या छकुलीला पाहिलं आणि ते पाळलेला हा कोंबडा गावातले सगळे लोक लक्ष्मण नाही तेव्हा इतके कार्यक्रम, इतके सिनेमे एकत्र दाखवतात की कुठला बघावा आणि कुठला नाही याचा प्रश्न पडतो. आणि जेव्हा गरज असते तेव्हा काहीच नसतं. वर्गात गप्प राहू नकोस. इतर कुणी जर बोललं नाही तर तू आपण बोल सगळं. चिनू उभचिन काय शिष्यवृत्ती वगैरे. चिनू या भागावरती अभ्यासाची बडबड अजिबात कपून घेतली. अरे पण सोडून इकडे कशाला आला? आईची बदली झाली. अरे यार, चा दिवसच खराब. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पूजा, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू 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 आणि सॉरी. थँक्यू समीर, थँक्यू सो मच. अगे थँक्स काय. आणि बाय द वे, आम्ही फक्त सरांच्या ऑर्डर्स फॉलो केल्या. थँक्यू सो मच. खरंच एक काम कर ना, यातला फक्त एक पीस आम्हाला दे, बाकी सगळ्या स्टाफला वाटून टाक. ओके, थँक्यू. सो एन्जॉय. थँक्यू. आइए. थँक्यू. This is for you, my sweetheart. थँक्यू. My pleasure.
मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू सो मच. हे बाय द वे, तू आईसाठी साडी घ्यायला गेली होतीस ना? आईला नाही आवडली. अच्छा, म्हणून तुझा मूड गेलाय. इट्स ओके. अगं, कधीतरी आपण एखाद्यासाठी गिफ्ट आणतो आणि ते समोरच्याला नाही आवडत, पण आपण ते घेतलं हे जास्त महत्वाचं आहे ना. अगं, तू तुझा मूड का ऑफ करून घेतेस? पुढच्या वेळेला एखादी गोष्ट घेत असताना आईला बरोबर घेऊन जा, म्हणजे तिला न आवडण्याचा प्रश्नच येणार नाही. स्टॉप इट या. काय साडी साडी चालू आहे तुझं? त्या साडीच्या शॉपिंगला गेले आणि सगळं रामायण घडलंय. ती बाई भेटली तिथे. बाई? कोण? अरे तीच बाई दुकानात भेटली. ती भांडली माझ्याशी. ती भांडली तुझ्याशी? पण का? कसं सांगू तुला? मी दुकानात गेले होते आईसाठी साडी आणायला. दादा, बहुतेक मी हीच साडी फायनल करीन, पण तरी ना तुम्ही या 2-4 साड्या जरा बाजूला ठेवा. हा, एक मिनिट. खुशबू, थँक्यू सो मच. थँक्यू. येस, ओके. हा, थांब, तुझा आवाज येत नाही. एक मिनिट थांब. येस, बोल बोल, काय म्हणते? दादा, दुसरी साडी दाखवा. ब्लू मध्ये दाखवा ना अजून. एक मिनिट. ही का नाही दाखवली तुम्ही? त्याच रेंज मधली आहे का? ओके. हो, आवडली माझ्या मिस्टरांना. लगेच पॅक करा, वेळ नका घालवू. एक मिनिट. दादा, ते दुसरे दादा कुठे गेले? ही साडी मी घेतलीये. ही मी घेतलीये. एक्सक्यूज मी. नाही, आय थिंक तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. सॉरी. आय थिंक माझा नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. नाही, म्हणजे मी ऑलरेडी ही साडी घेतलीये आणि तुम्ही आता मागून आलात. मी गेले अर्धा पाऊण तास इकडे साड्या सिलेक्ट करते. अहो, मी पण बराच वेळ थांबून इथे साड्या सिलेक्ट केल्यात ना. आणि मुळात मुद्दा कोण किती वेळ थांबलं याचा नाहीच आहे. साडी आधी कोणी फायनल केली यावरून ठरतं ना कोणाला मिळायला पाहिजे. तुम्ही प्लीज दुसरी साडी चेक करा प्लीज. नाही नाही, म्हणजे मी तेच सांगते तुम्हाला की मी ऑलरेडी ही साडी घेतलीये आणि तसंही मला खूप उशीर होतोय, मला निघायचं. त्यामुळे तुम्ही दुसरी साडी बघा. तुम्ही बिल करायचं. एक मिनिट. बिल करा? काय बिल करा? मी तुम्हाला सांगितलेलं कळत नाहीये का? ही साडी मी ऑलमोस्ट फायनल केलीये. हे बघा, मला असं वाटतंय की तुम्हाला ऑलमोस्ट फायनल आणि फायनल याच्यातला फरकच कळत नाहीये. मी ही साडी घेतलीये म्हणजे मी ही साडी फायनल केलीये. आणि मी माझ्या नवऱ्याला ज्या काही 8-10 साड्या पाठवल्या होत्या ना, त्याच्यापैकी त्याला हीच साडी आवडली, त्यामुळे मी हीच साडी घेणार. वाव. मग तुमच्या नवऱ्याला तुम्ही सांगितलं नाहीत का की कोणीतरी ऑलरेडी फायनल केलेली साडी तुम्ही घेऊन चाललाय म्हणून? आणि त्यानंतर पण तो घे म्हणाला. मी पण इतका विचार का करते? तुम्हाला हवी असेल ना तर तुम्ही इतर कुठली तरी साडी घ्या, मी हीच साडी घेणार. तुमच्याशी वाद घालण्यात काही पॉइंटच नाहीये. मग नका घालू. का घालताय? मला पण इंटरेस्ट नाहीये. काय पण तुमची जनरेशन, मॅनर्स नावाचा प्रकारच नाहीये तुम्हाला. इतक्या उद्धटपणे कशी बोलू शकतेस ग तू? वा, आता माझे मॅनर्स काढताय? एक 2 मिनिटापूर्वी अहो जाऊ करणारी बाई मला आता तू करतेय आणि आमच्या जनरेशनला नावं ठेवताय. तुम्ही मला उद्धटपण आलात ना, आता तर मी ना उद्धटपणेच वागणार. ही साडी मीच घेणार. हो का? मग घे बाबा, घेऊन जा. तूच घेऊन जा ही साडी. कोणाला तरी दान केल्याचं पुण्य तरी लाभेल मला. वयाने मोठ्या आहात ना म्हणून इतका वेळ रिस्पेक्ट द्यायचा प्रयत्न करते मी, पण माझ्या लक्षात आलंय की तुम्ही तो डिझर्वच करत नाही. आणि हे काय भीक नकोय मला. आणि तुम्ही जरा लक्ष ठेवायचा कोणी कुठली साडी घेतलीये ते. कशी आहे ही मुलगी? असं बोलतं का कोणी? तुम्ही काय बघताय? पॅक करा ती साडी. मीच घेऊन जाणार आहे ती साडी. आता त्या बाईला इग्नोर मार आणि शांत हो. अरे शांत कशी हो? मी माझ्या आईसाठी चूज केली होती ना ती साडी. त्या बाईला कळायला नको. इट्स ओके, चिल. अगं, तुझ्या आईसाठी आपण त्यापेक्षा भारी साडी घेऊ. त्यात काय एवढं? कम ऑन, चीयर्स. अरे
या भांडणाच्या नादात ना सगळ्यात महत्वाची गोष्ट राहिली सांगायची. काय? आज मी ऑर्फनेज मध्ये गेले होते त्या मुलांना भेटायला. खूप खाऊ घेऊन गेले होते माहितीये मी. मग काय खुश झाले सगळे, सगळे धावत आले. मग सगळ्यांना खाऊ दिला, गप्पा मारल्या त्यांच्याशी. खूप भारी वाटलं माहितीये. तुला ऑल ओव्हर माणसांबद्दल खूप कन्सर्न आहे ना? हा, फक्त एक अपवाद आहे. कोण? साड्यांच्या दुकानात तुझ्याशी भांडलेली बाई. मला वाटलं काय झालं, कोण असं? पण अशा बायका तुझ्याच कशा भेटतात ग? हं? म्हणजे अशा बायकांबरोबर तुझीच मलाच कशा भेटतात? माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की तू कोणाशी तरी भांडून आलीस. तू भांडू शकतेस? नाही. बघ, म्हणजे हो, मी भांडू शकते. मला माहितीये की म्हणजे एका साडीसाठी एवढा काही इश्यू करण्यासारखं नव्हता आणि मला वाईटही वाटलं त्याचं. पण चूक त्या मुलीची होती. ती इतकी मॅनरलेस होती आणि ती माझ्याशी अजिबात नीट नाही बोलली आणि म्हणून मी पण तिच्याशी नीट नाही बोलले आणि म्हणून मी पण भांडले. नाही नाही नाही, यातलं एकही वाक्य मला खरं वाटत नाही. निलेश, मला अजूनही असं वाटतंय की तू मला एप्रिल फूल बनवतेस. तू वेडायस का? मी कशाला तुला एप्रिल फूल करू? हा, आणि मला कळत नाही तुझा विश्वास का बसत नाही माझ्यावर. अगं कसा बसणार विश्वास? सांग ना, कसा विश्वास बसणार? हे बघ, आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली पण आजपर्यंत मी तुला कधीही भांडताना पाहिलं नाहीये. रादर कोणाकडनं तसं ऐकलंही नाहीये. आणि आज डायरेक्ट तू मला येऊन सांगतेस की तू कोणाशी तरी भांडून आली आहेस, तेही बाहेर 4 चौघात. ओके ओके, मग तू मला डेमो दे ना. नाही म्हणजे त्या मुलीशी तू कसं भांडलीस याचा डेमो दे, म्हणजे मला पटेल ना की तू खरंच भांडून आली आहेस. हा निलेश, पुरे झालं, खूप झालं चिडवणं. हे बघ, आधीच माझा पारा चढलेला आहे आणि तू मला तुला कॉफी हवी आहे ना? हो, तुला कॉफी हवी आहे, मी कॉफी करून आणते. नको, मी कॉफी करून आणतो आपल्या दोघांसाठी. तुझा मूड बरा नाही ना? नाही, म्हणजे माझा मूड बरा नव्हता पण आता तो बरा आहे. म्हणजे आता तुझ्याशी शेअर केल्यानंतर मला मला बरं वाटतंय. आय एम फाईन. नक्की? नक्की, मी आलेच. ही खरंच भांडली? हो, मी खरंच भांडलीये. ओके ओके ओके. काय गे, हे सगळं तू का करतेस? मग काय करू? बाईनी वॉचमन कडे निरोप दिलाय की ते 2 दिवस येणार नाही, तुझ्या मुलाला बरं नाही म्हणून. आणि तुला माहितीये ना मला असं पसार आवडत नाही. ही अशी सिंक मध्ये भांडणी तुंबलेली मला नाही आवडत. बर मग मी काही मदत करू का? तू नको. मी आहे ना, मी करते. होईल 5 मिनिटात, थोडीशीच भांडी. चल निघतो मी. येस. हे निलेश, हा, माझं डोकं खूप दुखतंय रे आज. तिकडे रॅक मध्ये ना डोकेदुखीवरची गोळी, ती पर्स मध्ये टाक ना. ऑफिस मध्ये गेल्यानंतर घेईन. अरे यार नाही ना, माझी झोप नाही झाली रे. तुला माहितीये ना माझी झोप नाही झाली तर मी किती क्रँकी होते. झोप का नाही लागली? कमॉन यार, काल रात्री एवढा तुझा मस्त बर्थडे सेलिब्रेट केला आपण. आपल्या सोबत रात्री तुझ्या आईला आईस्क्रीम खायला घेऊन गेलो. अजून काय पाहिजे? हो पूजा, आय एम रिअली व्हेरी सॉरी. म्हणजे आता माझ्या लक्षात आलं की तुला रात्री झोप का नाही लागली. ते रात्री स्वप्नात ती भांडणारी बाई आली होती ना? अरे यार योगेश, नॉट नाव यार. प्लीज त्या बाईचं नाव काढू नकोस. माझा पूर्ण दिवस खराब जाईल माहितीये. इरिटेटिंग आहे यार. सॉरी. बरं सोड, जाऊ दे. चल आता मी ठेवते फोन. चल बाय, लव्ह यू.
पहिला फार वेळ कशी जाते कळतच नाही मला यार. असं काय? कालचा दिवस त्या भांडखोर मुलीमुळे खराब झाला. आज कामवाली बाई नाही आली. आता उरलेला दिवस तरी नीट जाऊ दे रे बाबा. आता आणखी काही नको होऊ दे म्हणजे मिळवलं. रिक्षा रिक्षा रिक्षा. हा 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 बाय. लवकर यार, आधीच डोकं दुखतंय त्यात प्रेझेंटेशन आणि त्यात आता ही लिफ्टचं काय झालंय. गेली 8:20ची बस गेली माझ्यात. हॅलो हा दादा, मी 902 मधनं बोलते. जरा लिफ्टचं बघा ना, पटकन येत नाहीये वर. अहो दादा काय बोलताय, बंद म्हणजे सतत तुमचा प्रॉब्लेम असतो लिफ्टचा. जरा हॅलो हॅलो हा काका. म्हटलंच होतं मला. आधीच सकाळपासून डोकं दुखतंय, त्यातून डोक्याला ताप. हॅलो, तुम्ही आता डोक्याला ताप, मला नका बोलू. तुला काही मॅनर्स वगैरे आहेत का ग? एक तर धक्का मारला असं सॉरी म्हणायचं सोडून मलाच उलट उत्तरं देतेस. तुम्ही सतत मॅनर्स का काढताय? तसंही काल कळलं मला कोणाला किती मॅनर्स येते. हो मलाही कळलं. कालचा राग काढलास ना माझ्यावरती. एवढी गर्दी आहे तर मीच दिसले ना तुला धक्का द्यायला. एवढी गर्दी दिसतीये ना, मग धक्का लागणारच. आणि धक्के नसतील खायचे ना तर स्वतःच्या गाडीने जा ना, किंवा मग अशी एक बस विकत घ्या. मी काय करायला पाहिजे आणि काय नाही तू सांगू नकोस मला. मी नाहीच सांगते, माझ्याकडे तेवढा वेळच नाही. का मानताय तुम्ही एकमेकींशी? हो मग तिला सांगा ना, मला कशाला सांगताय तुम्ही? अहो मॅडम तुम्ही तरी शांत बसा. अहो मी नाही भांडते, अहो त्याच भांडताय. हिला नाही ना, त्याच म्हणतात ना गाडीला. तर तुम्ही धक्का दिला का? अहो काय धक्का इतकी माणसं दिसत नाहीत का, त्यांच्यामुळे धक्का लागतो. दिसत नाही काय? मी सॉरी म्हणत होते, पण तुम्हाला तर भांडायचंय ना. तर छान ना, जनरेशनचाच प्रॉब्लेम आहे, कळलं ना? काय तुला काही कळत नाही. त्यामुळे सगळे बोलताय. योग्य लग्न कर आता. अरे म्हणजे तुझ्या तर काही घरून काही प्रॉब्लेम नाही. घरच्यांचा विरोध वगैरे तर काही प्रश्नच येत नाही. या तू लग्नाचा विषय काढलास आणि लग्नाच्या बायकोचा फोन आला. हा बोल स्वीटॅट, पोचलीस ऑफिसला? हे सगळं ना तुझ्यामुळे होतंय, कळलं? हॅलो, तू असं काय बोलतीयस? मग काय, तुला त्या भांडणाऱ्या बाईची आठवण येत होती ना, ती आज मला पुन्हा भेटली आणि पुन्हा आमच्यात भांडण झालं. काय? ही बाई माझ्याच राशीला का आली कोणास ठाऊक. काल भेटली तेव्हा भांडली, आज भेटली आज पुन्हा भांडली. अँड द वर्स्ट पार्ट इज ती सतत माझे मॅनर्स काढत होती. कोण समजते कोण ती स्वतःला, काय माहित. आय एम टेलिंग यू, जर ती मला परत भेटली ना तर मी ना काहीतरी. पूजा बाळा, आज तुझं प्रेझेंटेशन आहे की नाही? मग असं मूड जाऊन कसं चालेल? सो चिल, कूल डाऊन, एव्हरीथिंग विल बी ऑलराईट. हे बघ तू आधी शांत हो. एखादी डोकेदुखीवरची गोळी घे बरं. गोळी? अख्खं पॅकेट जरी घेतलं ना तरी माझी डोकेदुखी थांबणार नाहीये. अनु आधी शांत हो बघू. आधी टेक अ डीप ब्रेथ आणि तुझं नेहमीचे टेक्निक वापर बरं. 1 ते 10 आकडे उलटे मोज. 1 ते 10? अरे यार निलेश, असं कसं? पण मी म्हणते तुझ्याशी 2 वेळा भांडायची हिम्मतच कशी केली तिने? अगं जाऊ दे ना आई, एवढा काय विचार करतेस तू? ती क्रॅक आहे असं समजायचं आणि सोडून द्यायचं. ओके, इग्नोर कर गं. चिल. अगं चिल काय चिल? हे बघ, ती बाई क्रॅक असेल ना तर तिच्या 10 पट मी क्रॅक आहे. अगं आई, मी तुला म्हटलं ना, मी पण इग्नोरच केलंय, तू पण इग्नोर कर, सोड. अजिबात नाही. हा, जी बाई माझ्या मुलीवर खेकसते तिला तर मी अजिबात सोडणार नाही. म्हणजे काय करणार आहेस तू? काय करणार? मी येते तुझ्यासोबत उद्या, गाठूयास तिला. काय काय बोलतेस? आपण तिला गाठू? एक गँगवर आहे, आपण तिला पकडू, मारू तिला. हा, हे बघ, मला ऑफिसला जायला उशीर झाला म्हणून मी त्या बसमध्ये गेले आणि ती भेटली. कोइन्सिडन्स होता, सोड आता. हो ना, मग तू उद्या जाणून बुजून लेट कर. आई? हो, आणि आजच्याच वेळेत उद्या बस स्टॉपवर पोहोच. आणि या खेपेला मीही येते तुझ्या सोबत, मग बघू. असं म्हणाली? तू हसतोयस काय? कठीण आहे माझं.
शांत बस, तू हसू नकोस. तुला माहितीये ना आई कशी डेंजर आहे या बाबतीत. आणि आणि मला तर टेन्शन आहे की जर ती बाई तिला भेटली ना तर आई तर फाडूनच खाईल तिला. मग थांबव ना तुझ्या आईला. काय हो काय, एकतर हे बघ आई अतिशय हट्टी आहे. ते माहितीये तुझ्यासारखीच. झालं चल हा बोल. तर पहिली गोष्ट आई अतिशय हट्टी आहे. आणि दुसरी गोष्ट मला आवडेल जर त्या बाईला अद्दल घडली तर. जाम ऍटिट्यूड देत होती रे. कमॉन यार पूजा, काय चाललंय तुझं? अद्दल घडायला पाहिजे, ऍटिट्यूड आहे वगैरे. अरे तूच म्हणतेस ना छोटे मोठे झगडे यार छोड दो. एक्झॅक्टली. पण हे माझे फंड आहेत ना, आईचं असं नाहीये. आणि मुळात जर आईचं मी ऐकलं नाही तर ती आयुष्यभर मला टोमणे मारत ऐकत राहणार. माहिती काय करतेय यार. पण त्या बाईमुळे इतका वेळ मी विचार करते ना या सगळ्या गोष्टींचा की मला स्वतःला इमॅजिन होत नाही. माहितीये मी नाही भांडत नाही. कठीण आहे, कधी भांडले? कठीण आहे. म्हणजे मला आता भीती वाटायला लागली तुझी. माझी का? अशी 4 ठिकाणी भांडायला लागल्यानंतर काय? काय गे, माझ्या मुलीशी भांडतेस? लाज नाही वाटत? तिच्याकडे काय बघतेस? माझ्याकडे बघ, माझ्याशी बोल. आणि काय ग, ती तुझ्यापेक्षा लहान आहे त्याचा गैरफायदा घेतेस का तू? अगं बोल ना, आता का गप्पा झालीस? हे बघा काकू, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे जे काही झालं ना त्याला काय, त्याला ती जबाबदार आहे असं म्हणायचं का तुला? हे बघा, तुला पहिलं आणि शेवटचं बजावते. अगं आई, तू गप ग. यापुढे जर माझ्या मुलीला काही बोललीस तर झिंजे उपटे तुझ्या. आई हे अति होतं आता. तू ये इकडे. ते काय नाही, यानं असल्या बायकांना अद्दलच घडवायला काय पाहिजे. सांगितलं? याद राख, आई, माझ्या मुलीला काही बोललीस तर. चला ऐक ना, तू 100% शुअर आहेस ना? काही इश्यू नाही होणार ना? बाळा 100 नाही 200% शुअर आहे. त्यांना काही इश्यू नाहीये. नो प्रॉब्लेम. ऍक्च्युली आहे काय म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मी आतापर्यंत हे अफेअर त्यांच्यापासून का लपवून ठेवलं. यार? काय यार,
डोंट वरी. अगं मी त्यांना सांगितलं की अजून ती वेळ आलेली नव्हती आणि आता ती वेळ आली आहे अँड दे आर ओके विथ इट. सो जस्ट चिल. हो, पण मला माहितीये की तू तुझ्या फॅमिलीशी किती अटॅच्ड आहेस, म्हणून जरासं टेन्शन आलंय. मी ओळखतो की नाही माझ्या घरच्यांना. हो. मग चला. वहिनीचा फोन. हा वहिनी. आलो आलो, एका मिनिटात पोचतो, एका मिनिटात. हो आलो, बाय बाय. चल बरं, प्लॅन लक्षात आहे ना तू? कसला प्लॅन? कसला काय सॉलिड प्लॅन आहे. तू जायचंस, मी तुझ्या बाजूला उभा राहणार. तू डोरबेल वाजवायची. नाही हो, मी लपणार. म्हणजे मला माझ्या वहिनीची रिॲक्शन बघायची तुला बघून. तू वेडा आहेस काही नाही. का? मी कॉन्फिडन्स झाले ऑलरेडी यार. योग्य वहिनीचा फोन आला. चला चला, चल 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 चल. बेल ना. अरे म्हणजे काय? आले आले. हे बघा, मला असं वाटतंय की तुम्हाला ऑलमोस्ट फायनल आणि फायनल याच्यातला फरकच कळत नाहीये. मी ही साडी घेतलीये म्हणजे मी ही साडी फायनल केलीये आणि मी माझ्या नवऱ्याला ज्या काही 8-10 साड्या पाठवल्या होत्या ना, त्याच्यापैकी त्याला हीच साडी आवडली, त्यामुळे मी हीच साडी घेणार. एवढी गर्दी दिसतीये ना, मग धक्का लागणारच. आणि धक्के नसतील खायचे ना तर स्वतःच्या गाडीने जा ना, किंवा मग अशी एक बस विकत घ्या. काय कसं वाटलं सरप्राईज? नाही आवडलं सरप्राईज? बाय. ए पूजा, पूजा ऐक ना. पूजा काय पूजा काय झालं? पूजा पूजा ऐक. ए वहिनी, ही अशी काय? ए वहिनी, आई शपथ. म्हणजे पूजा ज्या बाईशी भांडली ती. अरे यार, कळलं? तीच ती उद्धट मुलगी. अगं पण मग निदान तिला आत तरी बोलवायचं ना. मी कसं? बरं योगेश कुठे आहे? कुठे असणार? गेला असेल तिची समजूत काढायला. शोना शोना, ऐक ना ऐक ना ऐक ना ऐक ना प्लीज थांब. ऐक ना मी ऐक. योगेश, तू प्लीज माझी समजूत काढायला जाऊ नकोस, ओके? हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झाला यार. तुला वाटतंय तसं नाहीये. योगेश, मला थोडा वेळ एकटीला राहू दे. योगेश, बहिणी, हवं तर तिच्या वतीने मी माफी मागतो तुझी. हे बहिणी, तू हा राग सोड ना ग. हे बघ, ती खरंच अशी नाहीये आणि हे सगळं तुमच्याच बाबतीत का घडलं हे मला नाही माहित, पण ती नाहीये ग भांडखोर. हे बघ योगेश, तू जे काय बोलतेस ना ते खरं असेलही कदाचित, पण आता मला तिच्याविषयी ऐकण्यात काही एक इंटरेस्ट नाही. एक कमोन अनघा, कधीतरी चुकून असं होऊ शकतं ग, म्हणून तू उगाच राग डोक्यात घालून घेऊ नकोस. यामुळे त्यांच्या फ्युचरवर परिणाम होईल ग. मला सांग,
तुझ्या ह्या अप्रोचमुळे त्यांचं ठरलेलं लग्न मोडलं तर ते चालणार आहे तुला? निलेश, तू काय बोलतोयस? ते कुठला विषय कुठे नेतोयस तू? आणि मी काय त्याच्या लग्नाला नकार वगैरे दिलेला नाहीये. त्याचं आयुष्य त्यांनी काय ते ठरवावं. म्हणजे कुठल्या मुलीशी लग्न करावं किंवा करू नये हे मी कशाला सांगू त्याला? हे बघ, आणि मी काय तुझ्या लग्नाला अपोज वगैरे करणार नाही. वहिनी मला माहितीये की मी कुठल्याही मुलीशी लग्न केलं तरी सुद्धा तू अपोज नाही करणार आहेस. पण मला अशा प्रकारची परमिशन नको आहे. माझं लग्न झाल्यानंतर आपण सगळ्यांनी एकत्र राहायचं असं ठरवलंय ग मी. आणि तुमच्या दोघांशिवाय कोण आहे मला? आई बाबांनंतर तू आणि दादानीच. बघ योगेश, आम्हाला दोघांनाही तुझ्याशिवाय कोणी नाही आहे रे. पण आता प्लीज यापुढे एकत्र राहायचं स्वप्न नको बघूस. वहिनी, अगं पूजालाही हा प्लॅन ओके आहे. नक्की? अजूनही तिचा तोच निर्णय आहे का आता विचार बदलला? बदल तुझा विचार. अजूनही वेळ गेलेली नाहीये. बघ, अजूनही ठरव. तुला खरंच त्याच्याशी लग्न करायचंय? आणि त्याच्याशी लग्न करून तू त्या घरात जाणार आहे ज्या घरात ती भांडकुदळ बाई राहते? लग्न तर मी त्याच्याशीच करणार आहे. त्या बाईसाठी मी माझं प्रेम का सॅक्रिफाईस करू? हा, पण एक गोष्ट आता फिक्स आहे. आयुष्यात परत कधीही त्या बाईशी मी एक शब्दही बोलणार नाहीये. आम्ही एकमेकींशी बोलणारच नाही ना, म्हणजे प्रश्नच मिटला. भांड्याला भांडच लागणार नाही. बहिणी, अगं तू एकदा बघ, ऐक ना, या सगळ्यावरती ना एकच सोल्युशन आहे. आम्ही दोघींनी एकमेकींना शक्य तितकं टाळा. अगं पण तू हे बघ योगेश, मला ना खूप झोप आली. प्लीज जाऊन झोपू का? प्लीज. सॉरी. अरे ना, मी काय काय स्वप्न बघितली होती. आणि येस, आय नो, ऑफकोर्स आय नो. ए योग्या, तू नको रे काळजी करू. यावर काहीतरी सोल्युशन काढू आपण. अरे पण बहिणी बघ, मी आहे ना, मी आहे ना. नको काळजी कर. योग्या, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मला एकत्र कुटुंबात राहण्यात काहीही इश्यू नाहीये. उलट मला खरंच आवडेल अरे जॉईंट फॅमिली. आणि माझ्या आणि वहिनीच्या रिलेशनचं टेन्शन तू घेऊ नकोस. आम्ही एकदम मस्त राहू, बेस्ट फ्रेंड सारख्या. ओके? सॉरी सॉरी सॉरी, मला थोडा उशीर झाला. काय करू सांगा? अगं बाई, जाऊबाई जोरात. खूप गोड दिसतेस. थँक्यू. बहिणी, तुम्ही पण खूप गोड दिसताय. थँक्यू. सांगा आता काय काम करू? एक खूप महत्वाचं काम करायचंय तुला. येस. बाहेर जा. बाहेर जा आणि उजवीकडे तुमची खोली आहे ना, तिकडे जाऊन तुझ्या नवऱ्याला उठव आणि त्याला म्हणावं सणासुदीच्या दिवशी तरी लवकर उठ. पण हे बरं दिसतं का? तुम्ही एकट्याच काम करताय. नॉट फेअर. सांगा ना काय करू? अगं वेडीस का? तुमचं नुकतंच लग्न झालंय. तू जास्तीत जास्त वेळ तुझ्या नवऱ्याबरोबर घालवायला हवास. बहिणी, तो आम्ही तसाही घालवतोय. एरवी ऑफिसमुळे तुम्हाला मदत नाही करता येत ना मला. मग आज सणासुदीच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी तरी करू द्या ना प्लीज. अजिबात नाही. मोठ्या जावेचं ऐकणार नाहीस तू? अजिबात नाही. धाकट्या जावेचं ऐकणार नाही तुम्ही? नाही. वेडाबाई. काय काय स्वप्न बघितली होती मी आणि काय होऊन बसलंय. दोघी स्वभावाने चांगल्या, पण दोघी गैरसमजुतीमुळे भांडल्या. पण आता कसं होणार पुढे?
वहिनी सुद्धा ऐकत नाही आणि पूजा सुद्धा. दोघीतलं हे भांडण कायमचं मिटेल ना? पण कसं? मला तर वाटतंय की आता मलाच काहीतरी करायला लागणार. आय थिंक काहीतरी चुकतंय. आय मीन आज जे काही झालं त्या सगळ्यात फक्त चूक तिचीच होती का? नाही यार, मला वाटते मी पण माझे लिमिट्स क्रॉस केलेच ना. किती बोलले मी पण. मग फक्त तिच्यावर रागून काय फायदा आहे? काय करू आता? हा, मी योगेशशी बोलते. मला जरा बरं वाटेल. इतक्या रात्री करू का त्याला फोन? झोपला असेल का? तो तरी एवढ्या टेन्शन मध्ये कसला झोपतोय? नसेल आली त्याला पण झोप अजून. काय करू? पूजा, लाईट बंद कर आणि झोप बघू लवकर. हो, करते करते. पूजा, काय ग? पूजा, एवढं कसलं टेन्शन घेतेस तू? अगं तुझं भांडण त्या योगेशशी नाही, तुझ्या त्या कजाक जावेशी झालंय. आणि मी तर म्हणते ना, जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. म्हणजे बरं झालं ना तुमची ती 2 भांडणं झाली. त्यामुळे लग्नाआधीच तिचं खरं रूप समोर आलं की नाही? नाहीतर लग्नानंतर तिने तुला किती छळलं असतं. अगं आई, असं का बोलतेस तू? बरोबरच बोलतेय मी. तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेत मी. अगं मोठी जाऊ म्हणून तिने तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटल्या असत्या, मिऱ्या. आता तू याच्यावरती जास्त विचार करत बसू नकोस. चल झोप बघू लवकर. अगं पण आई, हे बघ. आता पण नाही आणि बीड नाही. झोप म्हटलं की झोपायचं. कळलं? गुड नाईट. गुड नाईट.